समाजामध्ये ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं मूळ शाळेत आणि शिक्षक म्हणून आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. आपण स्वीकारल्यानंतर आपण त्याच्या उत्तरावर मार्ग काढू शकतो किंवा विचार करू शकतो. जर याच्यावर परफेक्ट उपाययोजना करायच्या असतील तर आपल्याला पुन्हा शाळेतच काम करावं लागणार आणि शाळेतच ह्या सगळ्या गोष्टींच्यावर उपाययोजना मिळू शकतील. जसं आपण विषय मित्रांच्या बाबतीत बोललो की कोलॅबरेशनमध्ये काम करायला लावणं आणि त्या निमित्ताने त्यांच्यातली कधीही त्यांच्या मनात द्वेषाची किंवा कुठलीही द्वेष बांधणं किंवा कुठलीही तामशी भावना त्यांच्या मनामध्ये येणार नाही याची शाळेत तशा पद्धतीचं कल्चर असणं हे फार महत्त्वाचं आहे. ग्रुप स्टडी करणं, एकमेकांना मदत करणं, विषय मित्र म्हणून त्यांनी एकमेकांच्या मदतीने अभ्यास करणं किंवा एकत्र त्यांनी जेवण करणं किंवा एकमेकांना शिकवत असताना एकमेकांना जाणून घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामधून आपण खूप काही एक कल्चरल जे की गोष्टी त्यांच्यामध्ये आपण प्लॅन्ट करू शकतो. जे बिहेवियरल इश्यू आहेत ह्या सगळ्याला आपण त्याच्यामधून मार्ग काढू शकतो. एक सात्विक वृत्ती मुलांची तयार होणं, त्यांना आपली जी संस्कृती हिंदू संस्कृती म्हणून किंवा एक भारतीय जीवन पद्धती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, ही जी एक संस्कृती, ह्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून ज्या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीकडं आपण त्या पद्धतीने कदाचित आजपर्यंत पाहिलेलं नसेल. त्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला एक सामाजिक जडणघडण किंवा सामाजिक जी विण आहे ही विण आपल्याला त्यातून जी निर्माण करता येते तशा पद्धतीचं शाळेमध्ये वातावरण निर्माण करून आणि उपक्रम तयार करून आपण ह्या सगळ्या गोष्टींच्यावर मार्ग काढू शकतो.